जवळपास सर्व प्राचीन धर्मग्रंथ असं म्हणतात की जे तार्थ ते तीर्थ आणि ज्या योगानं तरुण जाता येतं तेही तीर्थ. तीर्थ प्राप्त करण्यासाठी यात्रेकरूला तीर्थाच्या ठिकाणावर जावं लागतं. यालाच तीर्थयात्रा असं म्हणलंय. अशी तीर्थे निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेली असल्यानं आजच्या भौतिक धकाधकीच्या जीवनातून माणसाला जिथे जगण्या मरण्याला वेळ पुरत नाही तिथं तमाम धर्मग्रंथात नमूद केल्याप्रमाणे भूतलावरची नाना ठिकाणची तीर्थ गाठणं आणि स्वतःला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणं सहजासहजी शक्य होणारं नाही. पण हे तितकंच खरं आहे की इच्छा असेल तर काहीही अशक्य नसतं आणि विधात्याकडे उत्तर नाही असा कुठलाच प्रश्न देखील नाही. ज्याला अशा सर्व वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तीर्थ पुण्यपदरी पाडून घेता येणं शक्य नाही ते प्राणी मुक्ती कशी मिळवणार असा प्रश्न ईश्वराला पडला असावा. म्हणून त्यासाठी विधात्यानेच अलौकिक लीला करत अवतार कार्य करताना मानवजातीच्या उद्धारासाठी काही सोपे पर्याय उपलब्ध करून ठेवले. त्यापैकी एक पर्याय म्हणजे सर्व तीर्थक्षेत्र टाकेत. नमस्कार. आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र टाकेद येथे. तर श्री क्षेत्र टाकेद हे आपणा सर्वांना माहितीच असेल का येथे नेमके काय आख्यायिका आहे, काय याच्या मागचं कारण आहे, श्री क्षेत्र टाकेद इथं नाव कसं पडलं किंवा याचा कथापुराणात काय इतिहास आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण येथे आलेलो आहेत. आमच्या व्हिडिओचा तुम्हाला पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी आम्ही आज सविस्तर व्हिडिओ बनवत आहे. तर ह्या इथल्या मंदिराचे टाकेद येथील ट्रस्ट मंदिराचे पंडित जे आहेत दिलीप तिवारी हे आज आपल्याला इथे टाकेदचं महत्त्व सांगतील, त्याचा इतिहास सांगतील. तर पंडितजी काय नेमकं या तीर्थक्षेत्राचे वैशिष्ट्य आहे? सीताराम, अपना टाकेद आश्रम का ये जो जटायु आश्रम है तो ये जटायु का यहाँ निवास स्थान था. सीता माता का जब हरण हुआ पंचवटी से तो आकाश मार्ग से रथ के से लेके चला सीता माता को रावण ने. इस स्थान पे जटायु देखा रावण लेके जा रहा है, कोई राम राम कहते हुए नारी का आवाज़ सुने. ये जटायु महाराज आगे ऊपर उसके जाते हैं, उसका रथ रोक के उसको नीचे उतारते हैं. नीचे उतार के उससे युद्ध करते हैं और युद्ध के पहले तो रावण मूर्छित हो जाता है और सीता माता को वो अपने बाजू में रख के बैठ जाते हैं जटायु महाराज, क्योंकि जटायु योद्धा था तो इसलिए जब मूर्छित था तो उसको ये सोचा कि भाई मूर्छित पे वार करना कायर का काम है, योद्धा का काम नहीं है. जब उसका रावण का मूर्छित जगह तब उनसे कपट करता है, छल से पूछता है कि तुम ये बताओ कि तुम भगवान दूसरे के लिए अपनी जीवन की बलि लगा रहे हो तो तुम उनका शपथ खाओ कसम और बताओ तुम्हारी मौत किस में है. तो वो तो बताते हैं कि मेरी मौत पंख में है. रावण को शंकर भगवान का कसम खिला के पूछते हैं कि भाई तुम शंकर के भक्त हो तो तुम शंकर भगवान का कसम खाओ और तुम बताओ तुम्हारी मौत किस में है. तो वो शंकर भगवान का कसम भी खाता है रावण और झूठा भी बोलता है कि मेरे दाहिने पैर के अंगूठे में है. थी उसकी मौत नाभि में, क्योंकि जैसे ये अपना वार करना चालू किए पैर में, छल से इनका पंख काटता है तो ये और सीता माता को उठाया यहाँ से दक्षिण दिशा की ओर लेके गया. अब ये घायल अवस्था में पड़े रहे. जब भगवान राम सीता माता को ढूंढते हुए पंचवटी से यहाँ तक आए, ये सिर्फ अपना प्राण बचाए थे कि मैं भगवान को अपना संदेश सुना दूँ. जब भगवान राम यहाँ आए उनको उठाते हैं, पूछते हैं भाई आपके साथ में ऐसा कौन किया. वो बोले मेरे साथ में ऐसा रावण किया और सीता माता को यहाँ से दक्षिण दिशा की ओर लेके गया है. बोले आपको क्या चाहिए भाई, अच्छा होना चाहते हो या अपने धाम को जाना चाहते हो. तो रावण जटायु बोलते हैं कि अगर मैं मांसाहारी रहते हुए भी अगर भगवान सामने हैं तो मैं अपने धाम को जाना चाहता हूँ, लेकिन देना है अगर आपको कुछ तो सभी तीर्थों को जल पिला दीजिए. तो सभी तीर्थ का भगवान राम यहाँ आवाहन किए हैं, जितने तीर्थ हैं यहाँ पे आए हैं, इनको जल पिलाए
और जल पिला के ये इनको अपने धाम को चले गए। भगवान राम यहाँ 13 दिन तक रह के अपना इनका दाह संस्कार 13वीं तक किए। 14वें दिन यहाँ से भगवान राम आगे को प्रस्थान किए। एक छोटा प्रयागराज कुंड है, क्योंकि प्रयागराज को थोड़ा अभिमान था कि मैं नदियों का राजा हूँ, और भगवान राम राजा नहीं एक वनवासी हैं, क्योंकि राजा तो भरत जी को मिला है। उनके बुलाने में नहीं आए थे, तो जब बाण मारे तब आए हो, तो उनको किनारे में बैठाया गया है। उनको अभिमान के कारण जितना पानी रहता है 50 लीटर पानी रहता है। सर्व तीर्थक्षेत्र टाकेत हे प्राचीन इतिहासाची आध्यात्मिक साक्ष देणारं ठिकाण मुंबई ते नाशिक मार्गावर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असून इगतपुरी घोटी येथून रस्त्याच्या उजव्या बाजूकडून टाकेतकडे जाण्यासाठी प्रशस्त मार्ग आहे। याशिवाय नाशिकहून इगतपुरी भगूर मार्गे देखील टाकेत येथे आपल्याला जाता येऊ शकतं। महर्षी वाल्मिकीकृत रामायणानुसार आणि अनेक धर्मग्रंथ संशोधकांच्या मते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने नाशिक जिल्हा हा पावन झालेला आहे। रावण सीतेला पुष्पक विमानातून आकाशमार्गाने घेऊन जात असताना आजच्या इगतपुरी तालुक्यातील टाकेत या ठिकाणावर जटायू पक्षी आणि रावण यांच्यामध्ये युद्ध झालं। या युद्धादरम्यान रावण बेशुद्ध पडला। जटायू पक्षाने रावण शुद्ध येईपर्यंत वाट पाहिली आणि त्यांच्यात पुन्हा एकदा युद्ध झालं। त्यावेळी रावणाने जटायू पक्षाला विचारलं की तुझे प्राण कशात आहेत? जटायू पक्षाने प्रामाणिकपणे आपलं प्राण पंखात असल्याचं उत्तर दिलं, तर रावणानं मात्र धूर्तपणे त्याचे प्राण पोटाच्या नाभीत म्हणजे बेंबीत असताना सुद्धा आपल्या खोटारडेपणाची प्रचिती देत मुद्दाम पायाच्या डाव्या अंगठ्यात आपले प्राण असल्याचं खोटं उत्तर जटायूला दिलं। त्यानंतर जटायू पक्षी रावणाच्या अंगठ्यावर हल्ला करत असताना रावणानं छलकपट करीत जटायूचे पंख छाटले। जटायू पंख छाटल्यानंतर गंभीर जखमी झाले आणि भूमीवर कोसळले। पुढे रावण सीता मातेला घेऊन लंकेच्या दिशेने निघून गेले आणि इकडे सीतेचा शोध घेत असताना प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना राम नामाचा जप ऐकू आला। त्यावेळी त्यांनी जखमी अवस्थेतील जटायू पक्षाला पाहिलं आणि विचारलं, तुझी अशी अवस्था कोणी आणि का केली? यावर जटायूनं सर्व घडलेली घटना त्यांच्या समोर कथन केली। प्रभू रामचंद्रानं त्यांना तुम्हाला जीवदान देतो असं सांगितलं, पण जटायूने मला सर्व तीर्थ पाजा आणि मुक्ती द्या, हीच माझी शेवटची इच्छा आहे अशी विनंती केली। त्याप्रमाणे सर्व तीर्थांचं पाणी पाजून जटायू पक्षाला त्याच्या इच्छेप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी मुक्ती दिली। त्यामुळे हा परिसर आज सर्व तीर्थ टाकेत म्हणून ओळखला जाऊ लागलाय। जटायू पक्षाला मुक्ती दिल्यानंतर पुढील विधीसाठी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांचे टाकेत येथे जवळपास 13 दिवस वास्तव्य होते। या दरम्यान प्रयागराज यांनी प्रभू रामचंद्रांना आपण वनवासी आहोत असं हिनवत आपले तीर्थ देण्यास नकार दर्शवला। त्यामुळे प्रभू रामचंद्र यांनी या ठिकाणी बाण मारून एक छोटं प्रयागराज कुंड तयार केलं। याचे तीर्थ आजही पूर्वीसारखेच आहे, म्हणजे त्याचं पाणी कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही। इथंच प्रभू रामचंद्रांनी प्रयागराजांचं गर्भहरण केलं। याच कुंडातील तीर्थ त्यांनी जटायूला पाजलं। दरम्यान आज सर्व तीर्थ टाकेतचा झपाट्यानं विस्तार आणि विकास झालेला दिसतोय। स्थानिक गरजू नागरिकांना यामुळे मोठा हातभार लाभलेला दिसतोय। नेमकं टाकेत येथे मोठी रामायणामधला मोठा प्रसंग येथे घडला। तर ह्या टाकेत गाव सर्व भारतामध्ये नावारूपाला आलं। तर ते नावारूपाला आल्यानंतर ह्या गावामध्ये काही परिवर्तन झालं का, या गावाचा काही विकास झाला का, शासनाचं गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते आपण जाणून घेणार आहोत। येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत राजेंद्र घोरपडे यांच्याकडून। तर तुम्ही एक सांगा की टाकेतला एवढं महत्त्व झालं आहे, कथापुराणात महत्त्व आहे, रामायणात महत्त्व आहे, सर्वीकडे टाकेतचं नाव घेतलं जातं, पण त्याचा खरोखर येथील स्थानिक नागरिकांना त्याचा काही विकासाच्या दृष्टीने काही फायदा झाला आहे का, रोजगार झाला आहे का, किंवा इथून अजून आपल्याला आपण काय केलं पाहिजे शासनाने, याच्याविषयी थोडं आपण माहिती द्यावी। आमच्या इथं सर्व तीर्थ टाकेत श्री क्षेत्र इथं माननीय छगन भुजबळ साहेब यांनी विकास निधी दिला। त्या विकास निधीतून इथं मंदिराचे भरपूर कामे झाली।
आमच्या सर्व तीर्थावर आमच्या परिसराचा विकास झाला. त्याच्यामुळं येणारे लोकांची भाविकांची गर्दीत वाढ झाली. पूर्वी इथं खूप छोटंसं तीर्थक्षेत्र होतं, आता त्याचा विकास खूप दिवसापासून झाल्यामुळं इथं भरपूर गर्दी येते. महाशिवरात्र आमच्या इथं येत्या फेब्रुवारी मार्च महिन्यात भरते. प्रत्येक वर्षी इथं 4 ते 5 लाख भाविक येतात. लोकांना त्याच्यापासून इथं विकास झाला, लोकांना पर्यटनाच्या संधी मिळाल्या. इथून बाहेर राज्यातून येतात, महाराष्ट्रातून लोक इथे दर्शनासाठी येतात. शनिवार रविवारी इथे खूप गर्दी होते, त्याच्यामुळं लोकांना इथं रोजगार उपलब्ध झाला आहे. जे प्रवासी करणारे गाड्या वगैरे असतात त्यांच्यासाठी तो धंदा रोजगार उपलब्ध आहे. त्याच्यानंतर राजाभाऊ गोडसे यांनी इथं मंदिर बांधकाम केलं. आमचे सर्व तीर्थसंस्थांचे महंत आहेत रामकिशोरदास महाराज, त्यांच्या कृपा आशीर्वादाने इथं खूप विकास झालेला आहे. टाकेत येथे आज जटायू बरोबरच इतर अनेक हिंदू देवतांची मंदिरे देखील उभारण्यात आली आहेत. येथील महादेवाचे मंदिर संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्धीस पावलेलं आहे. महाशिवरात्रीला येथे भव्य यात्रा उत्सव साजरा होतो. सुमारे 5 लाख भाविकांची या यात्रेमध्ये सहभाग असतो. टाकेत येथे एक शिवलिंग देखील आहे. त्याला नवसाचं इच्छापूर्तीचं शिवलिंग असं मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होणार की नाही हे खोलवर असलेल्या शिवलिंगातील गोटा बाहेर काढण्यावरूनच माणसाला समजतं असे इथले नागरिक म्हणतात. छोट्या प्रयागराज कुंडाच्या जवळ हे शिवलिंग आहे. सर्व तीर्थ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देताना कदाचित भगवंताला भविष्यातील म्हणजेच आजच्या कलियुगातील मानवी स्थिती आणि अवस्थेची संपूर्ण पूर्वकल्पना आली असावी, म्हणूनच कदाचित त्यानं अशा पद्धतीनं सर्व तीर्थक्षेत्र निर्माण केलं असावं. श्री क्षेत्र टाकेद येथे जटायू पक्षाचं मंदिर आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण इथे एक विशेष करून अशी गोष्ट आहे का आपल्या मनातली काही इच्छा जर असेल ती पूर्ण करायची असेल तर इथे एक नवस आहे. तो गोटा याच्यामध्ये असतो, महादेव पिंडीच्या याच्यामध्ये तो बाहेर काढायचा असतो. तो जेव्हा एखादा व्यक्ती बाहेर काढील, एखादा भाविक जेव्हा बाहेर काढील तर त्याच्या मनात जी इच्छा असते ती पूर्ण होईल अशी येथे आख्यायिका आहे. ही साधारण पूर्वपारपासून ही आख्यायिका सुरू आहे. आज इथं एकदम काय वय काय आहे तुझं बाळ? 18 वर्षात. नाव काय? चेतन परदेशी. हे इथले स्थानिकच आहे. ते सतत इथे रोज येत असतात, हा गोटा बाहेर काढत असतात महादेवाचा. काय तुझ्या मनातली काय इच्छा आहे तू मागितली इथे? माझी फॅमिली चांगली राहू अशी माझी इच्छा आहे. अच्छा, तू शिक्षण काय तुझं? 12वी. 12वी. असे ते अनेक भाविक आलेले आहेत, तर ते सुद्धा हे काय माहिती ट्राय करत असतात. कोणाला यश येतो, कोणाला अपयश येतो, पण ती श्रद्धा, अंधश्रद्धेचा तो भाग आहे. त्याच्यात अपयश आलं म्हणजे ते काही आपल्याला आपल्या मनातली इच्छा अपूर्ण होईल असं काही नाही, किंवा ते पूर्ण आपण जो गोटा बाहेर काढला ते पूर्ण होईल असं पण काही नाही. तो ज्याचा त्याचा मानण्याचा भाग आहे. सर्व तीर्थ टाकेद येथे कुंडांचे खूप महत्त्व आहे. नेमके आता या ठिकाणी आपल्याला 2 कुंड दिसतात. हे 2 कुंड नेमके कसे आहेत, कोणते आहेत? तसं पाहायला गेलं तर कुंड एकच आहे, पण ते 2 का विभक्त झाले? आणि सर्व तीर्थ टाकेद येथे गरुडाचे जे मंदिर आहे ते नेमकं मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे ते आपल्याला इथले जे पुरोहित आहे, गावातले पुरोहित, ते आपल्याला सांगणार आहेत. रामाने बाण मारून जटायूला इथं पाणी पाजलं, जटायूचा उद्धार इथं केला त्याच ठिकाणी. आणि सर्व तीर्थांना बोलवलं, सर्व तीर्थाचं पाणी पाठीमागे बाण मारून पाणी, तेच पाणी इकडे ह्या कुंडात आहे. इथनं खाली प्रवाहित खाली आणि असंच खाली नदीला गेलो. खाली कडवा नदी आहे, त्या नदीला पाणी मग पुढं जातं. ते असे पाणी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा पाणी तितकंच राहतं. त्याच्यात वाढवत नाही, कमी नाही, काही नाही, काही नाही. इथून आमच्या गावाला उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी पण इकडनं जातं. कुंभमेळ्यामध्ये मागच्या कुंभमेळ्यामध्ये एक वारकरी संप्रदायाचं शाही स्नान रामकृष्ण महाराज लवितकर, अजून देवबाप्पा महाराज, माऊली महाराज यांच्या हस्ते इथं मोठं शाही स्नानाचा कार्यक्रम झाला. जवळजवळ 2-2.5 लाख पब्लिक होती. त्यांना भंडाऱ्याचा कार्यक्रम सगळं काही एवढ्या पंचक्रोशीच्या लोकांनी केलं होतं. इथंच कार्यक्रम झाला होता तो शाही स्नानाचा. म्हणून त्याच्याकरता तिकडचं ते कुंड सेपरेट बांधलं, कारण कुंभमेळ्याच्या वेळेला गर्दी राहते. महाशिवरात्रीला तो 4 ते 5 लाख पब्लिक राहते. तेवढ्यानं आंघोळी करता जागा व्हावी म्हणून मग हेच पाणी तिकडे तिथं कुंड बांधून त्याच्यामध्ये सगळीकडून आंघोळ करता येते, गर्दी होत नाही, असं आहे. आम्ही या निमित्तानं केवळ सर्व तीर्थक्षेत्र टाकेदचा मार्ग तुम्हाला दाखवलाय. आता या मार्गाने प्रवास करून मुक्तिरूपी स्थानावर कोणी आणि कधी पोहोचावं की न पोहोचावं हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे.